नमस्कार. कंबाईन मेंटर या ऑफिशियल चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण एमपीएससी कंबाईन ग्रुप सी सेक्शन वाइज आपण डिस्कशन घेतोय. सखोल विश्लेषण आहे. ग्रुप बी चं आपण विश्लेषण घेतलेलं आहे. यानंतर आज ग्रुप सी चं 2024 मध्ये झालेले जो पेपर होता, आजचा आपला सेक्शन आहे इतिहास आणि इतिहासाचा हा पहिला क्वेश्चन आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणत्या सामाजिक करणाऱ्या किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? कशाच्या माध्यमातून? प्रार्थना समाजाच्या माध्यमातून. जर आपण प्रार्थना समाजाची स्थापना बघितली तर 31 मार्च 1867 ला हा समाज स्थापन झाला. कोणता? प्रार्थना समाज. परंतु प्रार्थना समाज कोणत्या समाजाच्या प्रेरणेपासून स्थापन झाला? तर हा समाज ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेपासून स्थापन झाला. ब्राह्मो समाज जो राजाराम मोहन राय यांनी 1828 ला स्थापन केला, याचंच एक्सटेन्शन म्हणजे प्रार्थना समाज होय. ब्राह्मो समाजापासून आणखीन एक समाज स्थापन झाला जो आपल्या PYQ मध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय, वेद समाज. ओके, तो 1864 ला दक्षिण भारतामध्ये मद्रासला स्थापन झाला. 31 मार्च 1867 ला मुंबईमध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, फाउंडर दादोबा पांडुरंग तरखडकर, भास्कर पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, यानंतर नामदार गोखले, महर्षी धोंडू केशव कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे असे महान व्यक्ती या समाजाशी जोडले गेले. आणि हा समाज सामाजिक कार्यामध्ये महत्वाचं योगदान देत होतं. याचप्रमाणे या समाजाशी जोडलेल्या व्यक्तींनी नवीन समाजाची स्थापना केली किंवा संस्थेची स्थापना केली. बघा, कोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? तर सोशल सर्व्हिस लीग ही संस्था 11 मार्च, नोट करा पॉइंट, 1911 ला ही संस्था मुंबईला स्थापन झाली. कोण होते याचे फाउंडर? तर न्यायमूर्ती चंदावरकर, जोसेफ बाप्टिस्ट, याचप्रमाणे नाम जोशी, नोट करा, नाम जोशी. आता नाम जोशी याशिवाय इतर अनेक व्यक्ती या समाजाशी जोडले गेले होते. नाम जोशी हे पहिले सचिव बनले. हा परीक्षेला येणारा प्रश्न आहे. म्हणून प्रार्थना समाजापासून सोशल सर्व्हिस लीग नावाचा 11 मार्च 1911 ला हा मुंबईमध्ये समाज स्थापन झाला. का स्थापन झाला होता? कारण मुंबईमध्ये गिरणी कामगार यांच्या संदर्भात सामाजिक कार्य करायला सुरुवात केली होती. मग कामगारांचे सामाजिक स्तर असेल, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या असेल, त्यांची गरिबी संपली पाहिजे, त्यांना चांगलं व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून जीवन जगता आलं पाहिजे. या सोशल सर्व्हिस लीगनं अनेक सामाजिक कार्य केले. उदाहरणामध्ये कामगारांना रात्रशाळा, फिरते ग्रंथालय, नोट करा हा पॉइंट, परीक्षेला येतो का कुठले कार्य केले. त्याचप्रमाणे प्रौढ शिक्षण, ओके, वयोवृद्ध व्यक्तीसाठी प्रौढ शिक्षण. याशिवाय जर आपण याचा क्रक्स बघितला, सोशल सर्व्हिस लीग का स्थापन केली होती? तर गिरणी कामगारांना किंवा कामगारांना योग्य माहिती, एकमेकांमध्ये त्यांचा स्नेहाचा म्हणजे प्रेमाचा वातावरण तयार व्हावं आणि सामाजिक सेवा या उद्देशानं, या तत्वावर सोशल सर्व्हिस लीग काम करत होती. या सोशल सर्व्हिस लीगनं 1922 ला, कदाचित हे तुमच्यासाठी ॲडिशन असेल, एकच महत्वाची सहकारी मनोरंजन मंडळी नावाची सहकारी मनोरंजन मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती. नोट करा हा पॉइंट. यानंतर सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी हेही स्थापन झालं होतं प्रार्थना समाजाचे, कारण का नामदार गोखले जोडले होते. 12 जून, पॉइंट नोट करा, 1905 ला नामदार गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली होती. कारण तरुणांना देशाच्या सेवेसाठी निर्माण करणं म्हणजे तरुण भारत, सेवकांना निर्माण करणं, एकमेकांमध्ये स्नेहाचा भाव, सामाजिक सेवा, देशाच्या सेवेसाठी तत्पर तरुण निर्माण करणं, सामाजिक शिक्षण, राजकीय जागृती या उद्देशानं 12 जून 1905 ला नामदार गोखले यांनी काय सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली होती.
आता येतं आर्य समाज. मित्रांनो, ही धार्मिक संघटना होती, याच्याविषयी आपण थोड्या वेळा बोलूया. पुढचं डिप्रेस क्लासेस मिशन. यस, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 18 ऑक्टोबर 1906 ला डिप्रेस क्लासेस मिशन ही काय केली होती, संस्था स्थापन केली होती प्रार्थना समाजाच्या प्रेरणे घेऊन. ओके, आता याचे अध्यक्षावर कधी कधी प्रश्न येतो. प्रार्थना समाजापासून प्रेरणा घेऊन स्थापन झाले डिप्रेस क्लास मिशनचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर न्यायमूर्ती, लक्षात ठेवा. ओके, नारायण चंदावरकर हे अध्यक्ष होते, चंदावरकर. दुसरा एक प्रश्न येतो, तो प्रश्न असा लक्षात राहू द्या, याच्यामध्ये संबंधित व्यक्ती कोण, अनेक महत्वाचे व्यक्ती इथं होते, लक्षात राहू द्या. अनेक व्यक्ती जुळले गेले होते. का स्थापन केली होती, कोणतं डिप्रेस क्लासेस मिशन, एकच पॉइंट, समाजामधल्या अस्पृश्यता, नोट करा, अस्पृश्यता समाप्त करण्यासाठी, अस्पृश्यांना शिक्षण देण्यासाठी, रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी, रोजगार, लक्षात ठेवा, रोजगार, याशिवाय समाजातली दरी कमी व्हावी. ओके, पुढं आणखीन महत्वाचं, स्पर्श अस्पर्श असा जो भेदभाव आहे तो समाप्त झाला पाहिजे. डिप्रेस क्लास मिशनचं दुसरं अधिवेशन भरलं होतं आणि या दुसऱ्या अधिवेशनामध्ये, सेकंड परिषदेमध्ये, लोकमान्य टिळकांचं एक स्टेटमेंट आहे जे आपल्याला परीक्षेला बऱ्याच वेळा आलंय. जर देवाने अस्पृश्यता मानली तर मी त्याला देव मानणार नाही. काय, जर देवाने अस्पृश्यता मानली तर मी देवाला देवच मानणार नाही किंवा त्यांना देव मानणार नाही, अशा प्रकारचं टिळकांचं स्टेटमेंट होतं. ओके, टिळकांचं स्टेटमेंट होतं डिप्रेस क्लास मिशनच्या सेकंड परिषदेमध्ये. आपला प्रश्न काय होता, प्रार्थना समाजापासून कोणत्या सामाजिक संस्था स्थापन झाल्या, सोशल सर्व्हिस लीग, सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी आणि डिप्रेस क्लास मिशन. पर्याय काय येईल, ए, बी आणि डी. आता सी का नाही, कारण सी ही जी संस्था होती, लक्षात ठेवा, ही संस्था धार्मिक कार्य करणारी संस्था होती. 10 एप्रिल 1875 ला मुंबईमध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केली होती आणि त्यांचा नारा होता बॅक टू वेदाज, वेदाकडे चला. जे परधर्मामध्ये धर्मांतर गेले त्यांना स्वधर्मात घेणे, धर्म शुद्धीकरण चळवळ, या संदर्भात अनेक वेळा आपला परीक्षेला प्रश्न आलेत. लाला हंसराज, लाला लजपत राय, ओके, दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज, या संदर्भातला प्रश्न आहे. त्याच्यामुळं अनेक वेळा इथं प्रश्न आलेत. म्हणून ही धार्मिक संस्था होती, बाकीच्या हा सामाजिक संस्था प्रार्थना समाजाच्या प्रेरणेपासून स्थापन झाल्या होत्या. पुढचा प्रश्नाकडे जाऊया. पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचं वर्णन गुलामगिरीचे एक नवी सनदच असं केलं आहे. ऑप्शन आहेत आपल्या समोर. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 चा आहे. मॉन्टेगो चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा. मित्रांनो, मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याविषयी हे स्टेटमेंट आहे का, तर नाही, कारण मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याविषयी आर.सी. मुजुमदार, नोट करा, आर.सी. मुजुमदार नावाचं व्यक्तिमत्व या कायद्याविषयी म्हणतात. हा सुधारणा कायदा म्हणजे 1909 चा सुधारणा कायदा म्हणजे जन्माला आलेला एक मृत अर्भक होय. म्हणजे हे तर वर्णन गुलामगिरीचे एक नवी सनद असं नेहरू यांचं करायला नाही, म्हणून हे चूक. मॉन्टेगो चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा 1919 चा, या कायद्या संदर्भात लोकमान्य टिळकांचं एक विधान आहे, लक्षात ठेवा. टिळक म्हणतात, उजाडले पण सूर्य कुठं आहे, पण सूर्य कोठे आहे. दुसरं स्टेटमेंट आहे 1919 च्या मॉन्टेगो चेम्स्फोर्ड सुधारणा कायद्याविषयी. स्टेटमेंट असं आहे, जनाब दिल्ली बहुत दूर है. तिसरं स्टेटमेंट आहे कबूल या नाकबूल, 1919 च्या कायद्याविषयी. आता दोन ऑप्शन आपल्या समोर उरतात. नेहरूंनी कोणत्या 1935 चा भारत परिषद अधिनियम का रोलेट कायदा
मित्रांनो इथे एक प्रसिद्ध स्टेटमेंट आहे, कुणाचं स्टेटमेंट आहे लक्षात राहू द्या. इथं जे प्रसिद्ध स्टेटमेंट आहे बघा, गांधीजींचा रॉलेट ऍक्ट, त्याला आपण गांधीजी म्हणतात काळा कायदा. काळा कायदा असं कोण म्हटलं? महात्मा गांधीजी. ओके, याच्या विरुद्ध रॉलेट सत्याग्रह सुरू केला होता. म्हणजे हेही उत्तर नाही. मग उत्तर काय येईल? जवाहरलाल नेहरू यांनी भारत परिषद अधिनियम 1935 ला गुलामगिरीची एक नवी सनद असं म्हटलंय. का म्हटलं असेल गुलामगिरीची एक नवी सनद? त्याचं कारण या कायद्यानं काय केलं, भारतामध्ये या कायद्यानं स्वातंत्र्य देण्याऐवजी काय केलं, नियंत्रण म्हणजे कंट्रोल खूप वाढवलं. ओके, ज्याला आपण म्हणू स्ट्रॉंग सेंट्रलाइज पॉवर केली. व्हाईसराय तात्काळ यांच्या हातामध्ये सगळ्यात जास्त पॉवर गेली. प्रांतामधली जी 1919च्या कायद्यानं मिळाली होती द्विदल पद्धत, ओके, ही द्विदल पद्धत रद्द केली. द्विदल पद्धत कुठं होती ही पद्धती? प्रांतामध्ये रद्द केली. ज्याला आपण राखीव आणि सोपी विषय म्हणतो, हे रद्द केलं. अधिकाराचं केंद्रीकरण केलं. ओके, यामुळे नेहरू म्हणतात 1935च्या कायद्याला गुलामगिरीची एक नवी सनद. दुसरं एक नेहरूंचंच वाक्य आहे, तो वाक्य लक्षात ठेवा. नेहरूंचंच वाक्य आहे, ते नेहरूंचं वाक्य तुमच्या लक्षात राहू द्या. कदाचित ग्रुप सी ला हे वाक्य विचारले. दुसरं एक स्टेटमेंट आहे, एक प्रबळ ब्रेक नसलेला, ओके सॉरी, एक प्रबळ ब्रेक असलेला मात्र इंजन नसलेले मशीन होय. एक प्रबळ ब्रेक्स असलेला मात्र इंजन नसलेला मशीन होय. म्हणजेच हा कायदा मशीन होय. कोणता? 1935चा कायदा. हेही स्टेटमेंट लक्षात राहू द्या. आता या प्रश्नातून आपल्याला परीक्षेला भविष्यामध्ये काय शिक मिळाली किंवा काय येऊ शकतं? कोण म्हणलं मोर्लेमेंटो सुधारणा कायद्याला 1909च्या कायद्याला? स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. कोणतं स्टेटमेंट? आरशी मुजुमदारचं, जन्माला आलेलं एक मृत अर्भक होय, उजाडला पण सूर्य एकोटे आहे. 1919ला टिळकांचं स्टेटमेंट आहे. म्हणजे अशा प्रकारचे विधान भविष्यामध्ये जर एक्झामला आले तर नक्की तुम्हाला फायद्याचं ठरेल. पुढील प्रश्नाकडे जाऊया. ग्रुप सी मधला तिसरा इतिहास सेक्शनचा प्रश्न आहे. कंपनी सरकारने आपल्या सैनिकासाठी उपलब्ध असलेल्या एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती? ऑप्शन आहे अंबाला, कलकत्ता, सियालकोट आणि डमडम. ओके मित्रांनो, हा प्रश्न मी म्हणेल रिपीट झालाय, वारंवार परीक्षेला आलेला प्रश्न आहे. तर अंबाला मध्ये होते का? तर होती. कलकत्त्याला होती का? तर नव्हती. सियालकोट यस आणि डमडम ए, सी आणि डी. ए, सी, डी म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे. काय होतं हे? न्यू ओके एनफिल्ड रायफल इंट्रोड्यूस केली होती. रायफल, आणि ही रायफल 1856-57 दरम्यान ब्रिटिश इंडियामध्ये सैनिकासाठी इंट्रोड्यूस केली होती. आणि यानंतर या रायफली संदर्भात भारतीय सैनिकांमध्ये असंतोष वाढला होता. त्याच्यामुळे काय झालं? 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण ठरलं. कोणती? ही न्यू इनफिल्ड रायफल. काय होतं असंतोषाचे कारण? पॉइंट महत्वाचा आहे इथं. असंतोषाचं कारण पहिलं होतं या काडतुसाला गाय, लक्षात ठेवा, या काडतुसाला किंवा या रायफलच्या काडतुसाला गाय, दुसरं डुक्कर याचं काय चरबी लावली गेली असं होतं. कारण गाय ही हिंदूंना पवित्र, ओके, आणि डुक्कर हे बघा इस्लाम धर्मामध्ये किंवा मुसलमानांना काय निषेध आहे. आणि हे काडतूस किंवा ह्या जे काडतूस आहे न्यू इनफिल्ड रायफलचं तोंडानं म्हणजे तोडावं लागत होतं. यामुळं धर्म बुडतो असा असंतोष सैनिकांमध्ये वाढला. यामुळे तात्कालिक कारण ठरलं 1857च्या उठावाचं. मंगल पांडे यांनी ओके पहिल्यांदा उठाव केला आणि ते पहिले त्यांना फाशी झाली. ते 1857 पहिले शहीद होय. आपला मेन पॉइंट कुठं आहे? हे जे न्यू इनफिल्ड रायफल होतं याचं प्रशिक्षण कलकत्त्याला सोडून बाकी अंबाला, सियालकोट आणि डमडम या ठिकाणी दिलं जात होतं. यावेळेस जेव्हा ही न्यू इनफिल्ड रायफल इंट्रोड्यूस केली, ही कोणत्या रायफलच्या जागी आली होती? हा जर प्रश्न आला तर ब्राऊन बेस नावाची. कोणती? ब्राऊन, जी पूर्वीची होती ब्राऊन बेस. नोट करा, परीक्षेला येईल. ओके, ब्राऊन बेस गन या जागी ही नवीन रायफल इंट्रोड्यूस केली होती. आता महत्वाचं आहे, ही जे ब्राऊन बेसच्या जागी जे न्यू इनफिल्ड रायफल याचा पहिल्यांदा विचार कोणी मनात आणला? तर हार्डिंग नावाचा व्हाईसराय होता. कुणाच्या? डलहौसीच्या अगोदर 1844 ते 48च्या दरम्यान
त्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली होती, परंतु याचं प्रशिक्षण किंवा प्रत्यक्ष कुणाच्या काळामध्ये, तर लक्षात राहू द्या, हे महत्वाचं आहे, हे परीक्षेला येतं, कारण याच्यामुळे 1857चा उठाव घडला होता. मग एक प्रश्न पडतो, तो प्रश्न, पहिला प्रश्न, 1857च्या महान उठावामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते, तर लक्षात ठेवा, पार्मस्टन नावाचे व्यक्ती कोण होते, किंवा इंग्लंडचे पंतप्रधान होते त्यावेळेस, त्यांचं दुसरं पण नाव आहे हेनरी टेम्पल. या काळामध्ये 1857च्या उठावामध्ये भारताचा व्हाईसराय, ज्याला आपण त्यावेळेस शब्द वापरायचे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, कोण होते, तर लॉर्ड कॅनिंग नावाचा व्यक्ती होता. आणि आर्मीचे चीफ कोण होते, हे मुद्दाम तुम्हाला सांगतोय कारण उठाव, आर्मीचे चीफ कोण होते, तर कॅम्पेबेल नावाचे व्यक्ती होते, आर्मीचे चीफ कॅम्पेबेल. एक प्रश्न विचारतो, सगळ्यांनी याचं उत्तर नक्की कमेंट मध्ये द्या. 1857चा महान उठाव झाला, त्याला तात्कालिक कारण ठरलं न्यू इनफिल्ड रायफल, वाक्य बरोबर आहे. याचं प्रशिक्षण अंबाला, सियालकोट आणि डमडम, हेही बरोबर आहे. आपण या प्रश्नाचं उत्तर दिलं, परंतु न्यू इनफिल्ड रायफल जागी कोणती ब्राऊन बेस रायफल होती, या जागी न्यू इनफिल्ड आली. ही कोणी इंट्रोड्यूस केलं, तर हार्डिंगनं. कोणाच्या काळात प्रशिक्षण, तर कॅनिंगच्या काळात. उठाव कोणाच्या काळात झाला, कॅनिंगच्या काळामध्ये. एक प्रश्न आहे, लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कमेंट नक्की करा, मी कमेंटची अपेक्षा करतो. 1857च्या उठावाच्या वेळी ब्रिटिशांचे हेडक्वार्टर कुठं होतं, हे उठाव कंट्रोल करण्यासंदर्भात कुठून उठावाची दाबण्यासाठीचं नियंत्रण किंवा जे मुख्यालय कुठं स्थापन केलं होतं, हा प्रश्न नक्की कमेंट मध्ये सांगा. पुढील प्रश्नाकडे जाऊया. कोणत्या व्हाईसरायच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली? मित्रांनो, पहिल्यांदा डोक्यात राहू द्या, व्हाईसराय हे 1858ला 1 नोव्हेंबर 1858 नंतर जेव्हा राणीचं डिक्लेरेशन आलं, त्यानंतर हे व्हाईसराय पद आलंय. आता लॉर्ड रिपन, आता लॉर्ड रिपनचा कालखंड किती आहे? लिटन नंतर कोण? रिपन, म्हणजे 1880 ते 84, लिटन 1876 ते 80, लॉर्ड कर्जन 1899 ते 1905 आणि लॉर्ड वेलस्ली 1798 ते 1805 या दरम्यान होते. आपण जर व्यवस्थितपणे बघितलं, जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना, आता हा तर पर्याय नाही वेलस्लीचा, कारण का इथं व्हाईसराय शब्द आलाय. वाक्य जर आपण व्यवस्थित बघितलं तर, कारण हे गव्हर्नर जनरल ऑफ काय होते, बेंगॉल होते, लॉर्ड वेलस्ली. यांच्या काळामध्ये महत्वाचं काय घडलं होतं, ज्याच्यात आपला PYQ ला प्रश्न आलेले आहेत. उदाहरणामध्ये 1798 ते 1905 दरम्यान यांनी सगळ्यात फेमस म्हणजे तैनाती फौज, कोणती? तैनाती फौजेचं धोरण इंट्रोड्यूस केलं होतं. आणि यामुळे पहिला बळी गेलता 1798ला हैदराबाद संस्थान. यस, यांच्याच काळामध्ये वसईचा तह, नोट करा मित्रांनो, अँग्लो म्हैसूर वार यांच्याच काळामध्ये झाला होता. लक्षात राहू द्या, अँग्लो म्हैसूर वार कधी? 4था, टिपू सुलतान धारातीत पडले होते. यानंतर अँग्लो मराठा वार दुसरं यांच्याच काळामध्ये झालं होतं. याशिवाय यांनी 1803ला यांच्याच काळामध्ये लाल किल्ल्यावर कब्जा मिळवला होता. मग इथं एक प्रश्न विचारतो, सगळ्यांनी इथं मला उत्तर अपेक्षित आहे. क्वेश्चन असा आहे, लाल किल्ल्यावर कुणाच्या नेतृत्वाखाली कब्जा मिळवला होता? नेतृत्व कमेंट करा प्लीज. नेतृत्व कोण होतं? दिल्लीच्या लाल किल्ल्यावर कब्जा मिळवला होता त्यावेळेस. आणि इथं नक्की कमेंट करा. हे झालं वेलस्लीच्या काळामध्ये. कर्जनच्या काळामध्ये आपण जर बघितलं, कर्जनच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं फेमस 1905 ला बंगालची फाळणी लक्षात ठेवा, जे परीक्षेला आलेत. यांच्या काळामध्ये याशिवाय आणखीन अनेक महत्वाच्या सुधारणा आहेत. 1902चा विद्यापीठासंदर्भातलं कमिशन, 1904चा विद्यापीठ कायदा, शिक्षणासंदर्भात कमिशन, दुष्काळासंदर्भात कमिशन, असे अनेक महत्वाचे यांच्या काळात. पोलीस सुधारणा असेल, पोलीस सुधारणा, अशा अनेक यांच्या काळामध्ये सुधारणा झाल्यात. इथं कर्जनच्या धोरणाला, कर्जनच्या धोरणाला लक्षात ठेवा, कर्जनच्या धोरणाला किंवा कर्जनच्या व्यक्तिमत्वाला भारतीय कोणत्या व्यक्तीने म्हणलंय? आधुनिक औरंगजेब. कर्जनला आधुनिक औरंगजेब असं कोण म्हणलंय? औरंगजेब. नक्की कमेंट करा. क्वेश्चन, याचंही उत्तर मला अपेक्षित आहे. 2 ऑप्शन आपल्या समोर उरतात. लॉर्ड लिटन नावाच्या व्यक्तिमत्वाचं आपण बघितलं, यांच्या काळात सगळ्यात महत्वाचं 1876चा पदवी कायदा, 1877चं पहिले दिल्ली दरबार,
दिल्ली दरबार महत्वाचा आहे. याशिवाय ओके यांच्याच काळामध्ये दुष्काळासंदर्भात रिचर्ड स्ट्रॅचे आयोग, रिचर्डच्या अंडर ओके रिचर्ड स्ट्रॅचे यांच्या अंडर दुष्काळ आयोग हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे. आपण बी मध्ये पण बघितलाय ग्रुप बी ला. याशिवाय सगळ्यात कॉन्ट्रोवर्सी म्हणजे यांच्या काळामधला वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट 1878 हे लिटनच्या काळामध्ये. मित्रांनो आपला जो प्रश्न आहे जिल्हा लोकल बोर्ड, जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणलं तर रिपन. ओके स्थानिक हा पॉइंट नोट करा. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण तर रिपन. इथं प्रश्न आपल्याला परीक्षेला आलाय रिपनच्या काळामध्ये रिपन. याशिवाय यांच्या काळात दुसरं महत्वाचं काय घडलं होतं, जो वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट होता, वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट जो लिटनच्या काळात पास झालता तर रिपनच्या काळामध्ये रद्द केला गेला 1883 ला. लक्षात ठेवा. या आणखीन महत्वाचं यांच्या काळात शिक्षणासंदर्भातला हंटर आयोग. आणखीन पुढं महत्वाचं यांच्या काळामध्ये काय घडलं होतं तर मदन मोहन मालवीय नावाच्या व्यक्तीनं यांना भारत लक्षात ठेवा सर्वात उदार मतवादी किंवा ज्याला म्हणू असं एक वाक्य जाऊ दे, असं वाक्य आहे. मदन मोहन मालवीय म्हणतात सर्वाधिक लोकप्रिय व्हाईसराय. काय म्हणतात व्हाईसराय कुणाला, रिपनला. मेन पॉइंट यांच्या काळात महत्वाचा जो आपल्याला परीक्षेला आला इल्बर्ट बिल यांच्याच काळात 1883 ला पास झालं. मी एक शब्द वापरला सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक, कारण का जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना यांच्याच काळात झाली होती म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. स्थानिक स्वराज्य संस्था ओके स्पेशल बोर्ड हे कधी निर्माण झालं तर 1882 ला निर्माण झालं. एक जिल्हा बोर्ड होतं आणि दुसरं होतं लक्षात ठेवा नगरपालिका संदर्भात. नगरपालिका जर पुढच्या एक्झामला आलं तर लक्षात राहू द्या नगरपालिका आणि जिल्हा बोर्ड. ओके म्हणून हे 1882 ची तारीख जर माहिती असते आपल्याला तर रिपन तेव्हा सांगता आलं असतं, परंतु हे एकंदरीत स्पष्टीकरण आपल्यासाठी हे खूप महत्वाचं होतं. आता एक प्रश्न विचारतो, सगळ्यांनी उत्तर द्या. रिपन, लिटन, कर्जन, वेलस्ली यापैकी कोणत्या व्हाईसरायच्या काळामध्ये इंग्लंडच्या राणीला भारताची साम्राज्ञी म्हणून गौरविण्यात आलं? नक्की कमेंट करा मित्रांनो. 3 प्रश्न विचारलेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली? प्रश्न व्यवस्थितपणे जर रीड केला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येतं. ओके कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार? मित्रांनो आपण जर बघितलं दुष्काळासंदर्भात भारतामध्ये महत्वाचे जर आयोग बघितले आपण तर एकूण आयोग आहेत 6. आपल्या स्क्रीनवर दिले 4. मग आता 6 आयोग एका ठिकाणी जर केलं तर आपल्याला भविष्यात येणारे प्रश्न कव्हर होतात. ओके पहिला महत्वाचा होता तो कर्नल स्मिथ आयोग. आता हा स्मिथ आयोग कधी स्थापन झाला तर 1860 ला, म्हणजे इथं 83 विचारले, त्यामुळे हे कर्नल स्मिथ आयोग ज्यावेळेस ओके सर्वात मोठा दुष्काळ पडला बेंगॉल प्रांतामध्ये त्यावेळेस कर्नल स्मिथ आयोग. यानंतर कॅम्पबेल नावाच्या व्यक्तीच्या अंडर हो का कॅम्पबेल जॉर्ज कॅम्पबेल यांच्या अंडर 1867-68 ला हा आयोग आला होता. याच्यानंतर पुढचा रिचर्ड स्ट्रॅचे यांच्या अंडर 1877-78 ला आयोग आला होता. खूप मोठा दुष्काळ पडला होता. कुठं दुष्काळ पडला होता? बॉम्बे प्रांत असेल, मद्रास प्रांत असेल, बेंगॉल प्रांत असेल, सेंट्रल इंडिया असेल, ओडिसा असेल. आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण रिचर्ड स्ट्रॅचे यांच्या अंडर हा आयोग होता. त्यांनी काय केलं दुष्काळ संहिता तयार केली होती. ओके आता राहिलं कोणते? बाकीचे 3 कोणते या ठिकाणी दिले लक्षात ठेवा. महत्वाचं सर जेम्स लायल आयोग. हा आयोग कधी स्थापन केला होता? जेम्स लायल यांच्या अंडर. खूप महत्वाचा आहे 1896 ते 97 दरम्यान, कारण यावेळेस प्लेगची साथ पश्चिम भारतामध्ये आली होती. यानंतर मॅकडोनाल्ड नावाचा आयोग कर्जनच्या काळात आला होता मॅकडोनाल्ड. आणि पुढे महत्वाचं स्वातंत्र्याच्या काही वर्ष अगोदर जॉन वुडहेड यांच्या अंडर 1946 ला हा दुष्काळ संदर्भातला आयोग. मित्रांनो ब्रिटिश भारतामधले इतिहासासंदर्भातले हे सगळे दुष्काळ संदर्भातले आयोग आहेत. आपला जो प्रश्न विचारला दुष्काळ संहिता ज्याला फिमाईन कोड कुणाच्या काळात बनवला
1883 ला ओके, तर रिसर्च स्ट्रॅचे आयोग असताना बनला, त्यांच्या शिफारशीवर बनला. कुणाच्या काळात व्हाईसराय, तर लक्षात ठेवा आता आपण शिकलो होतो रिपन. या रिचर्ड स्ट्रॅचे आयोगानं ज्या शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशीपैकी सगळ्यात महत्वाची शिफारस होती ओके, दुष्काळ संहिता तयार करणे, फिमाईन कोड, आणि हे 1883 ला बनवले गेले. आपला प्रश्न दुसरा शिफारस काय होती याची, अन्नधान्याची सोय करणे. तिसरी, करामध्ये सूट, लक्षात ठेवा मेन म्हणजे करात ओके. चौथी, सिंचनाच्या सुविधा, ज्याला काय म्हणू आपण इरिगेशन, याच्या संदर्भात अशा रिचर्ड स्ट्रॅचे आयोगाने काय केले, शिफारशी केल्या होत्या. चालतंय. आता इंडियन फिमाईन कोड कोणाच्या काळात बनला, कोणता त्यावेळेस व्हाईसराय होता. एकंदरीत तुम्हाला या क्वेश्चन मधून ब्रिटिश भारतामधले जेवढे काही दुष्काळ पडले त्या संदर्भात ब्रिटिशांनी केलेले कार्य किंवा त्यांनी नेमलेले आयोग याचं स्पष्टीकरण या प्रश्नाच्या माध्यमातून, आणि हे खूप महत्वाचं आहे. जसं फॅक्टरी ऍक्टवर पाठीमागे बऱ्याच वेळा PYQ मध्ये प्रश्न आला, पहिला फॅक्टरी कायदा, दुसरा कायदा, तिसरा कायदा, तसं दुष्काळासंदर्भात कसाही प्रश्न आला तर आपल्याचं उत्तर सांगता येतं. पुढचा प्रश्न, सत्यशोधक जलसा ह्या कला प्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते विचारले. होनाजी बाळ, मित्रांनो हे दोन व्यक्तीचे नाव आहेत, होनाजी लिहायचे आणि बाळा गायचे, म्हणून हे पर्याय कटला. भाऊराव पाटोळे, रामचंद्र घाटगे आणि ज्योतिराव फाळके. याशिवाय आणखीन महत्वाचे व्यक्तित्व भीमराव महामुनी, नोट करा, भीमराव महामुनी यांनी पहिल्यांदा सत्यशोधक जलसाची विदर्भातून सुरुवात केली. ओके. आणखीन कोण कोण जुळले होते त्या संदर्भात, केशवराव विचारे ओके, सत्यशोधक केशवराव विचारे सत्यशोधक जलसा संदर्भात जुळले गेले होते. तात्यासाहेब जाधव ओके, तात्यासाहेब जाधव. यानंतर आणखीन कोण कोण जुळले होते, कारेगावकर नावाचे व्यक्ती, गणपतराव मोठे होते, भास्करराव जाधव होते. प्रथम विदर्भामध्ये सत्यशोधक जलसा सुरुवात झाली. काय होतं सत्यशोधक जलसा, आता तुम्हाला प्रश्न पडला हे काय होतं, तर हे सत्यशोधक समाजाच्या प्रेरणेपासून सुरू झालेलं, समाजामध्ये जो अन्याय होतोय, अन्याय अत्याचार ओके, याच्या विरोधामध्ये यांनी काय उठवला, आवाज उठवला होता. पहिला पॉइंट. गुलामगिरीतून शूद्र अतिशूद्र समाजाला काय करायचं, मुक्त करणे, हा दुसरा पॉइंट. तिसरं महत्वाचं, गुलामगिरी समाप्त झाली पाहिजे, शिक्षण आणि सामाजिक हक्काचा प्रसार करणे हो, शिक्षण आणि सामाजिक हक्काचा. पुरोहिताच्या वर्चस्वाला आव्हान देणे, लोकांना त्यांच्या हक्काबाबत जागृत निर्माण करणे, हे सत्यशोधक जलसांनी काय केलं, कार्य केलं. यासाठी त्यांनी तमाशा ओके याचा आधार घेतला का, यस. वग असेल, हे परीक्षेला येईल बा कुठेतरी, वग, गवळण ओके, गवळण म्हणजे वग, गवळण ओके, यांचा आधार घेतला. कधी कधी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला वाचण्यात येईल सत्यशोधक जलसाला सत्यशोधक तमाशा पण म्हणलं गेलं, लक्षात ठेवा, सत्यशोधक तमाशा, हे नोट करा पॉइंट. आता या सगळ्याची प्रेरणा कुठून, सत्यशोधक समाजापासून ओके. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 ला पुण्यामध्ये सत्यशोधक, सत्याचा शोध, सत्यशोधक समाज स्थापन केलता. याच्यापासून जलसा ओके, वग असेल, गवळणे असतील, नाट्य असेल, याच्या माध्यमातून समाजामध्ये जागृतीचं काम केलं. यानंतर आपला जो मेन प्रश्न आहे, कोण संबंधित नव्हता, तर होनाजी बाळ नव्हते. कोण, होनाजी बाळ. मित्रांनो आता मेन पॉइंट कडे या. होनाजी बाळ यांच्यावर जर आपल्याला प्रश्न आलाय, होनाजी आणि माफ करा शब्द बाळ नाही, बाळा, हे काय दोन व्यक्ती होते. आपण जर व्यवस्थितपणे बघितलं, हे दोन व्यक्ती होते. एका व्यक्तीचं नाव होनाजी सयाजी सिल्लरखाने, होनाजी सयाजी सिल्लरखाने, आणि दुसरं बाळा नावाच्या व्यक्तीचं नाव होतं बाळा कारंजकर, बाळा कारंजकर ओके. आणि या दोघांना मिळून होनाजी बाळा म्हणायचे. आता हे काय करायचे, लिहिण्याचं काम करायचे, लिहिण्याचे, आणि हे गायकाचं काम करायचं, गायन. यांनी लक्षात ठेवा महत्वाचं, शाहीर, कविता, गाण्याचं काम केलं ओके. याशिवाय यांच्यामुळे समाज जागृतीचं काम झालं. पण सत्यशोधक जलसा संदर्भात हे व्यक्तिमत्व होतं कोण, होनाजी आणि बाळा. बाकी मग
भाऊराव पाटोळे असतील, रामचंद्र घाटगे असतील, ज्योतिराव फाळके असतील, भीमराव महामुनी असतील, केशवराव विचारे असतील, गणपतराव मोठे असतील, तातोबा यादव असतील, तात्यासाहेब जाधव असतील, असे व्यक्ती एवं भास्करराव जाधव पण असतील या सत्तू जलसाशी जोडले गेले होते. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया. 7व्या नंबरचा प्रश्न आहे, विधान दिले, खाली विधान वाचा आणि ती व्यक्ती ओळखा. काय विधान आहे? हे विधान म्हणतं, सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचं राजदूत म्हणून कोणाचा गौरव केला? पहिल्या सुरू सरोजिनी नायडूंनी काय केलं होतं? 1918 ला, कधी 1918 ला एक लेख प्रकाशित केला होता, किंवा ज्याला आपण म्हणतो लेखाचा सार, अँबॅसेडर ऑफ हिंदू मुस्लिम युनिटी. काय नाव होतं? अँबॅसेडर ऑफ हिंदू मुस्लिम युनिटी. हा लेख 1918 ला कोणी? सरोजिनी नायडू. आणि या लेखामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून कोणाचा गौरव होता? तर मोहम्मद अली जिनाचा. त्याचं कारण, हे कारण खूप महत्वाचं आहे. काय झालं होतं? जिना काँग्रेसच्या जवळ आले होते, परंतु काँग्रेस मध्ये फूट पडली होती 1907 ला. कोणती फूट होती? जहाल आणि मवाळ. नोट करा, कोणती? जहाल आणि मवाळ. याशिवाय दुसरं महत्वाचं कारण काय होतं? 1909 ला मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला होता. मतदार संघ कोणत्या कायद्याने? मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याने. याच्यामुळं काँग्रेस आणि मुस्लिम लीग मध्ये पण दरी निर्माण झाली होती. 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झाली होती, स्वतंत्र मुस्लिमांना मतदारसंघ मिळाला. याच्यातून काय झालं? 1916 ला काँग्रेसचं लखनौला, कुठं? लखनौला अंबिका चरण मुजुमदार अध्यक्ष असतात, यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचं लखनौला अधिवेशन भरतं. आणि ह्या अधिवेशनामध्ये हिंदू प्लस मुस्लिमांना एक करण्याचं काम मोहम्मद अली जिनाने केलं, म्हणून त्यांना अँबॅसेडर ऑफ हिंदू मुस्लिम युनिटी किंवा हिंदू मुस्लिम ऐक्याचा राजदूत असं कोण म्हणलं? तर सरोजिनी नायडू म्हणल्या. पहिला पॉइंट. याच ठिकाणी जहाल आणि मवाळ एक झाले होते. तुम्हाला परीक्षेला प्रश्न इथं आलाय, बरोबर आहे, उत्तर मिळालं मोहम्मद अली जिना, काय हरकत नाही. एक प्रश्न फक्त ऍडिशन सांगतो. जहाल व मवाळांना 1916 ला एक करण्यासाठी, एक ज्याला आपण म्हणतो एक, ओके, किंवा समझोता करण्याचं काम, किंवा जहाल मवाळ एक करण्याचं काम कोणी केलं? नक्की कमेंट करा, कोणी केले. ओके, हे खूप तुम्हाला महत्वाचं आहे, येणाऱ्या परीक्षेसाठी पण महत्वाचं आहे. नक्की कमेंट करा. तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायचं काम, यस, तुम्ही फक्त कमेंट करा, कारण हे महत्वाचा प्रश्न आहे. आता दुसरं स्टेटमेंट काय? विधान बी, मी प्रथम राष्ट्रवादी, नंतर राष्ट्रवादी, शेवटही राष्ट्रवादी, असं विधान काय कोणी केलं? तर मोहम्मद अली जिनाने केलं. बरं मित्रांनो, स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची संकल्पना पहिल्यांदा कुणी मांडली? तर मोहम्मद इक्बाल नावाच्या व्यक्तीने मांडली. लक्षात ठेवा. नॉर्थ वेस्ट इंडियाचा, ज्याला आपण वायव्य प्रांत म्हणतो, या ठिकाणी मोहम्मद इक्बाल. हा मोहम्मद इक्बाल विषयी आपल्या सगळ्यांना माहित आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे लेखक मोहम्मद इक्बाल यांनी मांडली होती. स्वतंत्र पाकिस्तानची मागणी, म्हणजे पाकिस्तान या शब्दाची मागणी कुणी केली होती? चौधरी रहमत अली यांनी केली होती. आणि स्वातंत्र्य, लक्षात राहू द्या, 2 नेशन किंवा ट्विन नेशन थिअरी ही मोहम्मद अली जिनाची संकल्पना, लक्षात राहू द्या. ओके, म्हणून हे जे वाक्य आहे हे मोहम्मद अली जिना संदर्भात. बाकीचे पर्याय आहेत बघा. सर सय्यद अहमद खान, इथे ऍडिशन सर सय्यद अहमद खान विषयी सांगतो मित्रांनो. सर सय्यद अहमद खान यांचे खूप फेमस स्टेटमेंट आहे. हिंदू मुस्लिम म्हणजे एका सुंदर स्त्रीचे 2 डोळे होय. आम्ही या गंगा यमुनेच्या नदीमध्ये, म्हणजे जमिनीमध्ये पिकणारं अन्न खातो, या नद्यांचं पाणी पितो, आम्ही याच हवेतला एक, म्हणजे काय, हिंदू मुस्लिम हा एकच श्वास घेतो. कुठल्या? या भारत भूमीच्या हवेतला. ओके, म्हणून यांचं असं स्टेटमेंट आहे फेमस. सर सय्यद अहमद खान पुन्हा त्यांचे विचार बदलले. त्यांनी अलीगड मुस्लिम आंदोलन सुरू केलं. आधुनिक मुस्लिमांसाठी शिक्षणावर भर दिला. आणि यांच्याच त्यांनी काय केलं? हळूहळू त्यांचा काँग्रेस पासून दुरावा निर्माण झाला, कारण त्यांचं काम खूप महत्वाचं होतं. मौलाना अबुल कलाम आझाद, एक प्रश्न विचारतो.
काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष, काँग्रेसचे सर्वाधिक काळ असणारे अध्यक्ष. फक्त एक प्रश्न विचारतो, सगळ्यांनी उत्तर द्या. मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस वर्तमानात भारतात कोणता दिवस म्हणून साजरा करतात? कमेंट प्लीज. ओके, तर तुम्हाला हिंदू मुस्लिम ऐक्याचं राजदूत मोहम्मद अली जिना हे तुम्हाला समजलं. पर्यायाचे बाकीचे पण तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भातला वर्तमानपत्रावर प्रश्न आलाय. ऑप्शन आपल्या समोर आहेत. गुराखी नावाचं वर्तमानपत्र जे 1899 ला मुंबईहून सुरू झालं होतं, गुराखी. पण याचे संस्थापक कोण होते? विनायक नारायण भाट्टे. विनायक नारायण भाट्टे. ओके, काही पुस्तकात तुम्हाला भाले पण वाचायला मिळेल. यांनी सुरू केलं होतं 1899 ला मुंबईहून. मग आता पर्यायामध्ये तर विनायक नारायण भाट्टे किंवा भाले कुठंच उल्लेख नाही. मग पर्यायामध्ये चुकीचं आहे का? नाही तसं. कारण का या गुराखी नावाच्या वर्तमानपत्रात 1899च्या दरम्यान एका व्यक्तीनं लेख लिहिला होता आणि तो लेख इतका प्रसिद्ध होता, त्यामुळे त्यांना काय झाले, 6 महिन्याची शिक्षा झाली. 6 महिन्याची शिक्षा झाली. आता तुमच्या समोर क्वेश्चन मार्क तयार झाला असेल. 1897-98 ला काय घडलं होतं? तर 97 ला प्लेग कमिशनर रँडची हत्या झाली होती. रँड. ओके, आणि त्यांचा साथदार आयरिस्ट. यावेळेस गुराखी नावाच्या वर्तमानपत्रामध्ये लक्ष्मण नारायण जोशी नावाच्या व्यक्तीनं, पुन्हा लक्ष्मण, नोट करा पॉइंट, लक्ष्मण नारायण जोशी नावाच्या व्यक्तीनं लेख लिहिला होता, म्हणून लना जोशी. ओके, आणि त्यांना 6 महिने शिक्षा झाली होती. कुठं? गुराखी मधून. याचं उत्तर काय? 3. इथं याचं उत्तर कुठं दिसतंय? 3. तुम्ही चेक करा. तर 3 नंबरचं उत्तर आहे. एकावरच आपलं बाकीचे आन्सर मिळाले. भाला नावाचं हे 1906 ला, ओके, भाला नावाचं वर्तमानपत्र 1906 ला पुण्याहून प्रकाशित होत होतं आणि याचे संस्थापक होते भास्करराव भोपटकर. भास्करराव काय होतं? भोपटकर यांनी सुरू केलं होतं, म्हणून भास्करराव भोपटकर भाला. यवतमाळहून हरकिशोर, लक्षात ठेवा, यवतमाळहून कोणतं? हरकिशोर नावाचं 1907 ला वर्तमानपत्र. आता याच्यामध्ये थोडं करेक्शन आहे. काही ठिकाणी याचा तारीख 1905 दिल्या, पण इट्स ओके. हरकिशोर बरोबर आहे. यवतमाळहून सुरू झालं बरोबर आहे, पण सुरू कोणी केलं होतं? तर पृथ्वीराज गीर नावाच्या व्यक्तीनं, पृथ्वीराज गीर, नोट करा, पृथ्वीराज. ओके, त्यांना दुसरं पण नाव आहे हरिगीर नावाच्या व्यक्तीने सुरू केलं होतं, म्हणून इथं नाव दिले गीर. आता 1909 नागपूरहून प्रकाशित होत होतं देशसेवक. कोणतं? देशसेवक. हे वर्तमानपत्र अच्युतराव कोलटकर, लक्षात ठेवा. पुन्हा अच्युतराव कोलटकर यांनी सुरुवात केलं होतं. कोलटकर, म्हणून देशसेवक हे अच्युतराव कोलटकरांचं होतं. हरिकिशोर हे पृथ्वीराज हरिगिर यांचं होतं. ओके, भाला भास्करराव भोपटकर होतं. आणि गुराखी नावाचं वर्तमानपत्र विनायक नारायण भाट्टे यांनी सुरू केलं होतं. पण या वर्तमानपत्रामध्ये रँडच्या हत्येच्या संदर्भात ओके एक लेख लिहिल्यामुळं किंवा कुणी लक्ष्मण नारायण जोशींनी त्यांना शिक्षा झाली होती, म्हणून इथं तुम्हाला इंटरलिंकेज करून दिले. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एक प्रश्न मला परत एक विचारा वाटतो, असं तुमचा थोडा वेळ घेईल पण तुम्हाला ते गरजेचं आहे. बऱ्याच एक्झामला तो प्रश्न रिपीट झालाय. शाहू महाराजांनी कोणत्या वर्तमानपत्रांना आर्थिक मदत केली? आणि दुसरा प्रश्न आहे जो बऱ्याच वेळा परीक्षेला आलाय. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्तमानपत्रात शतपत्रे पुन्हा प्रकाशित केले? ओके, नक्की कमेंट करा या 2 प्रश्नाची, कारण का तुम्हाला ओके इंटरेस्ट निर्माण होईल, कारण एक महत्वाचे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न सेकंड लास्ट प्रश्न आहे ग्रुप बी च्या परीक्षेमधला. स्ट्रॅचे आयोग मित्रांनो आजच आपण घेतलाय 5व्या नंबरचा प्रश्न. त्याच्यामध्ये मी याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन केलंय. ओके, स्ट्रॅचे आयोग कशा संदर्भात आहे? दुष्काळ, आरोग्य सुधारणा, दुष्काळ उपाययोजना, बालविवाह. मित्रांनो डायरेक्ट उत्तर काय येतं? दुष्काळ येतं. कारण 1878 ला लिटनच्या काळामध्ये रिचर्ड स्ट्रॅचे अंतर्गत काय झाला? आयोग स्थापन झाला. बरोबर आहे. या आयोगाची 1882-83 ला काय आली? शिफारशी आल्या.
आणि या शिफारशीपैकी एक शिफारस काय होती? दुष्काळ संहिता, इंडियन फेमाईन कोड, दुष्काळ संहिता तयार करणे, आणि ही 1883 ला तयार केली गेली. ओके, दुष्काळ संदर्भात. बाकीच्या शिफारशी काय होत्या? सिंचना संदर्भात होत्या, अन्न संदर्भात होत्या, महसूल कर कमी करण्यासंदर्भात होत्या. ठीक आहे. आता शैक्षणिक सुधारणा संदर्भात अनेक आयोग आहेत. जसं आपण वूडचा डिस्पॅच 1853-54 वूडचा डिस्पॅच, वूडचा खलिता, 1882 हंटर कमिशन, यानंतर हर्टॉग कमिशन, लक्षात ठेवा, सार्जंट कमिशन, असे वेगवेगळे, मुदलियार आयोग असेल, राधाकृष्ण आयोग असेल, आपल्याला अनेक आयोग बघायला मिळतात. स्वातंत्र्यानंतर तर अनेक आयोग आहेत. कोठारी आहे, पहिलं शैक्षणिक धोरण, दुसरं शैक्षणिक धोरण, आता तिसरं आलंय. ठीक आहे. आरोग्यासंदर्भात ब्रिटिश भारतामध्ये काय डेव्हलपमेंट झाली का? झाली. बालविवाह, यस, इथं तुम्हाला प्रश्न आलाय. महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर कोणाला म्हणतात? ज्यांनी विधवासाठी कार्य केले. बालविवाह, प्रत्येक समाज सुधारकाचा आपण सामाजिक कार्य करताना बालविवाह याचा परिणाम, या संदर्भातली एक फेमस केस आहे आणि एक कायदा पण आहे 1891चा, नाव आहे सहमती वयाचा कायदा, ज्याला आपण एज ऑफ कन्सेंट ऍक्ट म्हणतो. सहमती वयाचा कायदा, सहमती वयाचा कायदा. ओके, आता इथं प्रश्न काय येतो? हा कायद्याला विरोध कोणी केला? सगळ्यांना माहित आहे, टिळकांनी विरोध केला होता. आणि हा कायदा पास व्हावा म्हणून कोणी सपोर्ट केला? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. ओके, रमाबाई रानडे. लक्षात राहू दे, हे परीक्षेला आलेले प्रश्न आहेत. रमाबाई रानडे हे परीक्षेला आलेले प्रश्न आहेत. पंडिता रमाबाई, ओके, महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी प्रयत्न केले. मग आता एक माझा छोटासा प्रश्न आहे, नक्की उत्तर द्या. हा जो एज ऑफ कन्सेंट ऍक्ट पास झाला होता बालविवाह, कारण का? याच्या संदर्भातली एक केस होती मित्रांनो. ती केस अशी होती, डॉक्टर रखमाबाई राऊत नावाच्या व्यक्तिमत्वाचं लहानपणी लग्न झालं होतं. जेव्हा त्या मोठ्या झाल्या तेव्हा त्यांच्या सासरच्या व्यक्तीने, त्यांच्या नवऱ्याने त्यांच्या पाठीमागे लागले की तुम्ही नांदायला या. त्या म्हणल्या मी लहान असताना लग्न झाले, मला हे विवाह मान्य नाही, तुम्ही व्यक्ती म्हणून पण मान्य नाही. त्यांच्या नवऱ्याने केस टाकली. आता प्रश्न काय येतो? डॉक्टर रखमाबाई राऊत यांचं वकिली पत्र कुणी घेतलं? काय वकिली पत्र? हा नोट करा पॉइंट. वकिली पत्र, वकिली पत्र. मग दोन वकिली पत्र होतं, खालच्या कोर्टात आणि वरच्या कोर्टात. नक्की कमेंट करा. ह्या प्रश्नाचं जर उत्तर आलं तर तुमचा अभ्यास राईट ट्रॅकवर चालू आहे, लक्षात ठेवा. पण तुम्ही कमेंट करा, कारण खूप महत्वाचा इंटरलिंकेज प्रश्न आहे. ग्रुप सी मधला आजचा हा शेवटचा प्रश्न आहे. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण? ऑप्शन आपल्या समोर आहेत. लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, श्रीपाद अमृत डांगे आणि अशोक मेहता. मित्रांनो, लोकमान्य टिळक, कारण काय विचारले? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ही तुम्हाला थोडा क्ल्यू देतो. 31 ऑक्टोबर 1920 ला मुंबईमध्ये झाली होती. आता तुम्हाला क्ल्यू काय मिळतो? याच्यातून कोणतं व्यक्तिमत्व रूल आउट होतं? लोकमान्य टिळक. कारण का? 1 ऑगस्ट 1920 ला टिळकांचं निधन होतं मित्रांनो. आणि ऐतिहासिक इथं दोन घटना घडतात. टिळकांचं निधन म्हणजे भारतामध्ये याच दिवशी असहकार चळवळ सुरू होती आणि अण्णाभाऊ साठे यांचा जन्म आहे. हा पर्याय कटला. लाला लजपत राय, श्रीपाद अमृत डांगे आणि अशोक मेहता. आपण अशोक मेहता यांचं बऱ्याच वेळा नाव ऐकलंय, लक्षात ठेवा. पंचायत राज 2 टायर सिस्टम रिकमेंड केली होती, पंचायत राज. हाही पर्याय कटतो. आता राहतं लाला लजपत राय आणि श्रीपाद अमृत डांगे, दोघांचंही कामगारासंदर्भात योगदान आहे. परंतु आपल्या प्रश्नाचं उत्तर लाला लजपत राय आहे. कारण का? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर लाला लजपत राय होते. ओके, लाला लजपत राय, लजपत राय. ओके, पहिले अध्यक्ष. मग माझा प्रश्न इथं तुम्हाला एक्स्ट्रा काय? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले सचिव कोण? तर दिवान चमनलाल. काय नाव होतं? दिवान चमनलाल. चमनलाल हे पहिले सचिव होते. एक प्रश्न येतो, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस संदर्भात आणखीन कोण व्यक्ती जोडले गेले होते, ज्याला आपण म्हणूया फाउंडर? तर नाम जोशी. यस, नाम NM जोशी, नारायण मल्हार जोशी, जोसेफ बाप्टिस्ट. ओके, कारण काय? ही ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची भारतातली पहिली काय होती? लक्षात ठेवा. ओके, महत्वाची संघटना होती. आयटक म्हणतो आपण, आयटक. मग आता सगळ्यांना माहित आहे भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण? कामगार चळवळीचे जनक कोण? ओके, आता या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि यांनी पहिल्यांदा एक संघटना स्थापन केली, त्या संघटनेचं नाव आहे बॉम्बे मिल हँड असोसिएशन. बॉम्बे मिल हँड
असोसिएशन नावाची कामगाराची ही भारतातील पहिली संघटना होती. भारतातील पहिली संघटना. प्रश्न 2 आहेत. पहिला प्रश्न, कामगार चळवळीचे जनक कोण भारतातले, याचं उत्तर द्या. आणि बॉम्बे मिल हँड असोसिएशन नावाची संघटना केव्हा स्थापन केली? बस, केव्हा स्थापन, या 2 प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचा अभ्यास राईट ट्रॅकवर आहे असं मी समजतो. कारण का, हे प्रश्न परीक्षेला वारंवार विचारले आहेत, पण इंटरलिंकेज करून तुम्हाला मुद्दाम विचारले. आयटक नावाची कामगार संघटना, ज्याला आपण ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, व्यापारासंदर्भातली, ओके, मुंबईला स्थापन झाली. 31 ऑक्टोबर 1920 ला. पहिले अध्यक्ष लाला लजपत राय, सचिव कोण, दिवाण चमनलाल. संदर्भात व्यक्ती जोसेफ बाप्टिस्ट, नाम जोशी आणि इतर. आता श्रीपाद अमृत डांगे यांचं स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप महत्वाचं योगदान आहे. हळूहळू त्यांना लक्षात ठेवा, त्यांचा समाजवादा कामगारांच्या बाबतीत त्यांचा काय कल होता, श्रीपाद अमृत डांगे. म्हणून जर तुम्हाला कधी मेरठ कट कारस्थान किंवा मेरठ कॉन्स्पिरसी केस झालं तर तुम्हाला श्रीपाद अमृत डांगे किंवा कामगार नेते यांचं तुम्हाला कधी वाचण्यामध्ये येईल. इतिहासामध्ये आपण ते बऱ्याच वेळा वाचलेलं आहे. ओके, तर उत्तर आहे लाला लजपत राय. आता लाला लजपत राय हे कोण होते, तर आपण 1905-06 ते 1917-18 दरम्यान जो काँग्रेसचा जहाल कालखंड बघितला, लाल बालपाल आणि अरविंद घोष ह्या जहाल नेत्यामधलं ते व्यक्तिमत्व होतं. त्यांना पंजाबचा सिंह म्हणतात. ओके, त्यांनी अनेक वर्तमानपत्र स्थापन केलेत. लक्षात ठेवा, त्यांचं महत्वाचं योगदान आहे. आणि सायमन कमिशनला विरोध करत असताना लाहोर या ठिकाणी लाठीचार्ज झाला, ते जखमी झाले आणि 1 महिन्यानंतर निधन झालं. ओके, लाला लजपत राय यांच्या खुनाचा बदला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, बुटकेश्वर दत्त यांनी घेतला होता. ठीक आहे मित्रांनो, हे एकंदरीत ग्रुप सी चं डिटेल मध्ये अनालिसिस होतं. मागच्या ग्रुप बी मधले 2 क्वेश्चन राहून गेले होते, ते आपण क्वेश्चन आता इथं लगेच घेऊया, कारण इंटरलिंकेज करून काही इतिहासचेच क्वेश्चन आहेत. ग्रुप बी आणि ग्रुप सी तर काही इश्यू नाही. तर हे 2 क्वेश्चन राहिले होते ग्रुप बी मधले. क्वेश्चन असा आहे बघा, सगळ्यांनी रीड करा. या संदर्भातलं लेक्चर 8 क्वेश्चनचं लेक्चर कंबाईन मेंटरच्या युट्यूब चॅनलवर आलेलं आहे. 9व्या नंबरचा क्वेश्चन इथं घेतोय, कारण का काही तांत्रिक अडचणीमुळे घेता आला नव्हता. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामध्ये एकमेव पुरुष, हे विधान खालीलपैकी कोणी केले? पुन्हा संदर्भातलं आहे, राणी लक्ष्मीबाई यांच्या संदर्भातलं आहे. राणी लक्ष्मीबाई, ओके, लक्ष्मीबाई या कोण होत्या? झाशी, ओके, येथील महत्वाच्या व्यक्तिमत्व होते. आता स्टेटमेंट काय? झाशीची राणी, झाशी, यस, झाशीची राणी आपण राणी लक्ष्मीबाई. काय होतं हे सगळं स्टोरी? तर भारतामध्ये लॉर्ड डलहौसी नावाचा व्यक्ती गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणून आला होता 1848 ते 56 दरम्यान. यांनी एक पॉलिसी आणली होती, त्याला म्हणतात दत्तक वारसा नामंजूर धोरण. ज्या राजाला, ज्या संस्थानिकाला स्वतःचं जेनेटिकली मूल नाही, असं संस्थान काय करायचं? खालसा करायचं, ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलय करायचं. याचा पहिला बळी गेला सातारा, कधी? 1848 ला. त्यानंतर संभलपूर, ओके, त्यानंतर जैतपूर, त्यानंतर उदयपूर, हे उदयपूर छत्तीसगड मधला, लक्षात ठेवा, राजस्थान नाही. ओके, यानंतर बघात किंवा ज्याला बघाल म्हणतो आपण, बघात. यानंतर 1853 ला झाशी. यावेळेस राणी लक्ष्मीबाई म्हणली मेरी झाशी नाही दूंगी. काय स्टेटमेंट आहे? मेरी झाशी. याच्यानंतर कोणतं? 1854 ला नागपूर, आणि यानंतर 1856 ला आहे अवध. पण अवध हे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सचं नव्हतं, तर ते खराब प्रशासन. आता झाशी 1853 ला, कारण राणी काय म्हणली? मेरी झाशी नाही दूंगी. काय झालं होतं? राणी लक्ष्मीबाई यांनी त्यांचे पती हयात असताना आनंदराव नावाचा छोटस मूल आनंदराव दत्तक घेतलं आणि त्यांना नाव दिलं दामोदर. काय नाव दिलं? दामोदर, दामोदरराव. आणि आपण ज्यावेळेस बऱ्याच प्रतिमेमध्ये, फोटोमध्ये राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ दिसतं ते दामोदरराव, लक्षात ठेवा. मूळ नाव त्यांचं आनंदराव. हे दत्तक घेतलं, पण ब्रिटिशांनी काय केलं? दत्तक त्यांचं घेतलेलं बाळ हे नाकारलं. या संदर्भात त्यांनी एक प्रसिद्ध ब्रिटिश वकील आहेत, नोट करा, हे परीक्षेला कुठेतरी वाचण्यात आलं पाहिजे तुमच्या, जॉन लॉक यांची मदत घेतली. इंग्लंड पर्यंत हा खटला त्यांनी लढवायची तयारी होती. जॉन लॉक, जॉन लॉक करा, जॉन लॉक. जॉन लॉक नावाच्या
वकिलाची मदत घेतली आणि दत्तक वारसा मंजूर करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी शेवटी संस्थान 1853 खालसा केलं कुणा डलहौसी नावाच्या व्यक्तीनं. त्यावेळेस राणी म्हणली मेरी झाशी नाही दूंगी आणि त्यांनी युद्ध पुकारलं कुणाच्या विरोधामध्ये, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये. आणि यावेळेस ब्रिटिशांनी काय केला, झाशीवर अटॅक केला, राणीनं पण युद्ध पुकारलं. आणि यावेळेस या युद्धामध्ये राणी झाशीहून, लक्षात ठेवा मित्रांनो हा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे, झाशी जेव्हा ब्रिटिशांनी काबीज केली तेव्हा त्या कालपीला गेल्या, कालपीहून त्या पुन्हा तात्या टोपे आले, त्यानंतर पुन्हा त्या ग्वाल्हेरला गेल्या आणि ग्वाल्हेरला झाशीचं किंवा आपल्या साम्राज्याचं रक्षण करताना 17 जून 1800, पॉइंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा, 17 जून 1858 17 जून 1858 त्यांनी काय केलं, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये युद्ध करता करता धारातीर्थ पडल्या, शहीद झाल्या. ओके, म्हणून झाशी, कालपी, ग्वाल्हेर हा त्यांचा क्रम आहे. या युद्धामध्ये त्यांनी एका पुरुषाप्रमाणे धैर्य दाखवलं, नेतृत्वाचा गुण दाखवला. म्हणून त्या काळामधला हिरोज नावाचा व्यक्ती तत्कालीन कोण होता, ब्रिटिश अधिकारी होता, त्यांनी म्हणलंय 1857च्या बंडखोरामधील एकमेव पुरुष असं राणी लक्ष्मीबाईंचं वर्णन केलेलं आहे. ओके मित्रांनो, एक कंबाईनला आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न येतो, राणी लक्ष्मीबाईंसोबत काही महत्वाच्या महिला होत्या, तुम्हाला मी त्यांचे नावं सांगतो, तुम्ही कमेंट करा कोण कोण कोणत्या कामासंदर्भात. मोतीबाई नावाची व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत सदैव राहत होतं, काशी नावाचं व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत राहत होतं, याशिवाय सुंदर नावाचं व्यक्तिमत्व त्यांच्या सोबत राहत होतं. ह्या चारही महत्वाच्या महिला होत्या. आणि दुसऱ्या होत्या ललिताबाई बक्षी, ललिताबाई बक्षी. ओके, आता प्रश्न काय, मोतीबाई, काशीबाई, सुंदरबाई आणि ललिताबाई बक्षी यापैकी हेर खात्याच्या प्रमुख कोण होत्या राणी लक्ष्मीबाईंच्या, एवढी कमेंट करा. तुम्हाला या प्रश्नाचं डिटेलमध्ये मी अनालिसिस केलेलं आहे. हिरोज नावाच्या व्यक्तीने त्यांचं नेतृत्व, त्यांच्या धैर्याची तुलना केली, बरोबर आहे. आता जॉन लॉरेन्स कोण होता, काही काळ भारताचा व्हाईसरॉय होता 66 ते 69च्या काळामध्ये. मेजर सार्जंट अधिकारी होते. कॉलिन कॅम्पबेल कोण होता, हाही लष्कर अधिकारी होता. पण झाशीचं रक्षण, झाशी ब्रिटिशांच्या ताब्यात राहावी म्हणून पुन्हा युद्ध पुकारलं राणीच्या विरोधामध्ये, नेतृत्व कोणी केलं, हिरोज नावाच्या अधिकाऱ्याने केलं. म्हणून हिरोज नावाच्या व्यक्तीनं हे डोळ्यानं त्यांचं काय, ओके, युद्धभूमीवरचा जो पराक्रम पाहिला आणि त्यावेळेस त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं. 1857च्या उठावामध्ये सर्व बंडखोरामधील एकमेव पुरुष म्हणजे राणी लक्ष्मीबाई होय. पुढचा प्रश्न मित्रांनो, 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या. काय म्हणले, इंडियन नॅशनल काँग्रेस ही 28 डिसेंबर 1885 ला, याचं पहिलं अधिवेशन कुठं भरलं, मुंबईला. संबंधित व्यक्ती व्यामेशचंद्र बॅनर्जी, बरोबर आहे, मुंबईला. WC बॅनर्जी, WC बॅनर्जी. फाउंडर कोण कोण होते, ॲलन ॲक्ट्यूम ह्यूम, ॲलन ॲक्ट्यूम, ओके, ह्यूम, दादाभाई नौरोजी. आता हे दोन तर व्यक्ती कुठे नाव दिसलं तर राईट करायचं, दादाभाई नौरोजी एस, व्यामेशचंद्र बॅनर्जी 2, ॲलन ॲक्ट्यूम ह्यूम 3, बरोबर आहे. डिग्बी आणि विलियम एडरबर्न WS केन. आता कोण नव्हतं, फिलिप स्प्रॅट आणि ब्रॅन बॅडले नावाचे व्यक्ती नव्हते. म्हणजे बकड या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. काय होतं सगळ्यात महत्वाचं, या इंडियन नॅशनल काँग्रेसचं भारतामध्ये स्थापन झाली, भारतीयांनी स्थापन केलेली पहिली राजकीय संघटना होती. आपल्यावर सत्ता कुणाची होती, ब्रिटिशांची. ब्रिटिश पार्लमेंटला, ब्रिटिश जनतेला भारतामध्ये काय घडतंय, काय वागतात, कशा प्रकारचा व्यवहार करतात, कशा प्रकारचं भारतीयांचं शोषण करतात, या संदर्भात ब्रिटिश जनतेला माहिती व्हावं या अनुषंगानं कधी 27 जुलै 1889 ला कुठं, लंडन मध्ये ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना झाली होती. आणि या कमिटीचे दादा अध्यक्ष होते, कोण होते, विलियम वेडरबर्न. आपल्याला विलियम वेडरबर्न इतिहासामध्ये पहिले ब्रिटिश व्यक्ती जे काँग्रेसचे अध्यक्ष बनले, तिथं प्रश्न आलाय. यानंतर याचे सचिव कोण होते, अध्यक्ष होते, सचिव कोण होते, तर सचिवावर बी प्रश्न आला, लक्षात ठेवा. पहिलं महत्वाचं व्यक्तिमत्व विलियम डिग्बी. आता इथं डिग्बी नावाचे व्यक्ती आहे, म्हणून हे डिग्बी सचिव होते आणि वेडरबर्न हे अध्यक्ष होते. आता WS केन यांचं योगदान होतं का, तर यस, WS केन यांचंही ब्रिटिश इंडिया कमिटी मध्ये योगदान होतं, महत्वाचं ते ही व्यक्तिमत्व होतं. काय होता उद्देश, तुम्हाला मी उद्देश सांगितला. कदाचित तुमच्या भविष्यातल्या येणाऱ्या परीक्षेला ब्रिटिश इंडिया कमिटीच्या उद्देशावर प्रश्न येईल, तर उद्देश सांगा. ब्रिटनमधील समस्याबाबत जनजागृती करणे,
तसं नाही. ब्रिटनमध्ये भारतीय समस्याबाबत जनजागृती करणे. ओके, परंतु दादा जागृती कशी करायची यासाठी ब्रिटिश इंडिया कमिटीनं इंडिया नावाचं ओके एक महत्वाचं ज्याला आपण म्हणूया न्यूजपेपर, ओके न्यूजपेपर लंडन मध्ये सुरू केला होता. कुठं सुरू केला होता? लंडन मध्ये. पॉइंट नोट करा. इंडिया नावाचा न्यूजपेपर जनजागृती करायच्या भारताविषयी लंडन मध्ये, म्हणून ब्रिटिश इंडिया कमिटी अध्यक्ष विलियम सचिव विलियम डिग्बी. प्रश्न कसा विचारलाय? कमिटी संदर्भात व्यक्ती कोण? व्यामेशचंद्र बॅनर्जी, यस. दादाभाई नौरोजी, ॲलन वॅक्टम ह्यूम, हे सगळे व्यक्ती संबंधित आहे. डब्ल्यू.एस. केन. या कमिटीनं काय केलं? लंडन मधले जे 2 सभागृह आहेत ज्याला आपण म्हणतो हाऊस ऑफ लॉर्ड आणि हाऊस ऑफ कॉमन्स, यापैकी चार्ल्स ब्रॅडलॉग नावाच्या व्यक्तीला, ज्याला आपण म्हणतो खासदार किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट, या कट्टरपंथी खासदारांना भारतीयांची परिस्थिती जाणीव करून ब्रिटनच्या संसदेमध्ये ब्रिटिश इंडिया कमिटीनं आवाज उठवायला लागला. कुणला? चार्ल्स ब्रॅडलॉग. याशिवाय आणखीन कोण व्यक्ती जुळलं गेलं किंवा ब्रिटिश इंडिया कमिटीने त्यांना यश आलं? हेनरी कॉटन. आता हेनरी कॉटन सांगायची गरज नाही तुम्हाला, काँग्रेसच्या अधिवेशनाचे हे अध्यक्ष होते का? यस. पुढं केतर हार्डी अशा व्यक्तीने काय केलं? आवाज उठवला भारताचा ब्रिटिश इंडिया कमिटीच्या माध्यमातून हे लोकांनी या ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये. एक छोटा प्रश्न विचारतो, इंडियन नॅशनल काँग्रेसचे भारतीय संस्थापकाचं नाव आलं तर आपण काय म्हणतो? दादाभाई नौरोजी. ओके, हे व्यक्ती 1892 ते 95 दरम्यान लंडन मध्ये ओके निवडणूक लढवली, पहिले आशियाई व्यक्ती होते आणि हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये काय झाले? ते सदस्य बनले. फक्त एवढाच प्रश्न आहे, दादाभाई नौरोजी लंडन मध्ये निवडणूक जिंकली, कोणत्या मतदारसंघातून? लंडन मधला एक मतदारसंघ होता, त्या मतदारसंघातून ही निवडणूक जिंकली होती. एवढी कमेंट करा. मित्रांनो, आज आपण ग्रुप बी चे राहिलेले 2 क्वेश्चन आणि ग्रुप सी चे 10 क्वेश्चन, एकंदरीत 12 क्वेश्चन आपण या डिटेल घेतलेले आहेत या लेक्चर मध्ये. कंबाईन मेंटरच्या युट्यूब चॅनलवर ग्रुप बी चे 8 क्वेश्चन आहेत आणि आज आपण 10+2 असे 12 क्वेश्चन. आधी मागचं लेक्चर बघून घ्या, कारण बी चं आणि आता हे सी चं बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल. मी काय आजच्या या लेक्चर मध्ये तुम्हाला अप्लाइड लेवलचे किंवा PYQ मध्ये आलेले किंवा इंटरलिंकेज करून काही क्वेश्चन विचारलेत. तुम्ही नक्की क्वेश्चनच्या खाली कमेंट करा. लेक्चर आवडलं तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. कंबाईन मेंटरचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुढील अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद.